राज्यात मार्कडवाडी पाठोपाठ साताऱ्यातील कराडमधील कोळेवाडीत ईव्हीएम विरोधात आता ठराव मांडण्यात आलाय। ईव्हीएम वरील मतदान संशयास्पद असल्याचा दावा करत ग्रामसभेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली आहे। मार्कडवाडीनंतर ग्रामसभेत ईव्हीएम नको म्हणणारं हे पहिलंच गाव आहे। संपूर्ण राज्यात नाराज येत असताना या गावानं प्रत्यक्ष ग्रामसभेत ठराव करत ईव्हीएम नको आणि ईव्हीएमवर निवडणूक घेणार असाल तर भविष्यात आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। याबाबत या गावच्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया। ईव्हीएमवर जर मतदान घेतलं तर आम्ही मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहे। मतदान जे विधानसभा निवडणुकीत झालं या गावात पृथ्वीराज चव्हाण यांना मताधिक्य मिळालं तरीसुद्धा आपण अशी भूमिका का घेतली? ज्या पट्टीत मताधिक्य मिळायला हवं होतं ते मिळालेलं नाही, त्यामुळे आमचा या ईव्हीएमवर जरा शंका आहे। पूर्ण महाराष्ट्रात या बाबतीत जनजागृती चालू आहे आणि त्यामुळे शासनानं ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून की इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपरवरच घेतलं गेलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आणि मला असं म्हणायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमला विरोध केला होता, काय ईव्हीएमला त्यांनी विरोध केला होता, तसाच आमचा विरोध आहे आणि ते शंकास्पद आहे सगळं। आणि लोकशाही ज्या वेळेला लोकांचा जो आवाज आहे ते जर ऐकत नसतील तर लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? या गावातील एक युवक आहेत, त्या संदर्भात युवकांची भूमिका काय आहे ते म्हणा। नाही, मला असं वाटतं की काय की इलेक्ट्रॉनिक्सवरती तुम्ही मतदान घेताय, मग तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यायला का बघा काय तू फक्त विषय एकच होणार आहे की मतदान घ्यायची मतमोजणीची प्रक्रिया ती थोडीशी लांबेल, ते आम्हाला चालेल, पण आम्हाला समजते ना की बाबा बॅलेटवर पेपरवरती आम्ही मतदान केल्यानंतर ही मतदान त्याच व्यक्तीला जाते। पण इलेक्ट्रॉनिक्सवरती जर मतदान आम्ही केलं तर आम्हाला चिठ्ठी जर येते, चिठ्ठी बाहेर तर येते, पण त्या चिठ्ठींचं पण मोजमाप तुमच्याकडून झालं पाहिजे। असं काय पर्याय निघतोय का ही पण तुम्ही बघितलं पाहिजे। चंद्रजित पाटील, पुढारी न्यूजसाठी कराड, सातारा।